मला असं वाटतं की जे काही वेबसाईटवर होतं त्या वेबसाईटवरून काढून पत्रकारांनी 1147 एकर जमीन बावनकुळे आणि त्यांच्या परिवाराकडे आहे असं त्या ठिकाणी आलेलं आहे. आता ते वेबसाईट बंद करण्यात आहे. 4 दिवस 6 दिवस ती वेबसाईट बंद केली आणि वेबसाईट बंद केल्यानंतर ती हेक्टर मध्ये होती ती आर मध्ये आली. राज्याच्या महसूल मंत्र्याचाच रेकॉर्ड बरोबर नसेल तर सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा रेकॉर्ड कसा राहू शकेल सुरक्षित, या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. त्यामुळे पत्रकारांवर दावा करण्यापेक्षा तुमच्या वेबसाईटला जे काही आकडे पहिले होते तर ते वेबसाईटला आकडे ते कसे होते त्याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. पत्रकारांनी पत्रकाराचं काम केलेलं आहे. पण आता आमच्या विरोधात बोललात तर तुमच्यावर आम्ही दावे ठोकू कोट्यावधी रुपयाची, हे एक गंभीर प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आता कायदेशीर बाब झालेली आहे. कायदेशीर बाब मध्ये काय होईल पुढे त्याच्यावर लक्ष ठेवून आम्ही त्यांच्या पक्षाच्या आहेत नेते आहेत त्या पक्षाच्या कार्यकर्त्याला वाटत असेल तर चांगलं आहे. पण फडणवीस त्यांना बनवू देईल की नाही बनवू देईल हा प्रश्न आहेच ना. एवढं भयानक प्रकरण महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. बंधुबाबांनी अनेक महिलांचं शोषण केलं, त्यांचे मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल झाले. त्याच्याप्रमाणे अनेक नेते, अनेक उद्योगपती, अनेक IAS IPS अधिकारी याच्यामध्ये सहभागी आहेत. त्यांचे फोटो त्याच्यामध्ये आले आणि हे सगळं आल्यानंतर तुम्ही SIT बसवल्यानंतर कुणावर कारवाई केली? गृह राज्यमंत्री आता नवीन आहे, बिचारा नवीन पोरगा आहे, त्याला अजून या सगळ्या गोष्टीचा अभ्यास नाही. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणारा हा बंधुबाबा अशोक खरात हा कोणाचा माणूस आहे? हा भाजपचा माणूस आहे? त्याला का पाठीशी घालताय? त्याच्या पोराला बेल भेटली, त्याची बायको अजून भेटत नाही, गृह खातं झोपलंय त्यांचं. आणि म्हणून हे सगळं फेकाफेकीचं उत्तर देण्यापेक्षा हा महाराष्ट्राला कलंक लावणारा हा जो अशोक खरात नावाचा जो माणूस आहे हा भाजपचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला वाचवलं जात आहे का? नावं कोणाची त्याच्यात आणा ना, त्या कळू तर द्या या महाराष्ट्राला, देशाला. त्याच्यामुळे या पद्धतीचं उत्तर देण्यापेक्षा गृह खात्याच्या राज्यमंत्र्यांनी या पद्धतीचं बोलणं याचा हिशोब आम्ही विधानसभेत घेणार आहोत. त्यामुळे अशा पद्धतीचं नाही. आणि त्याच्यामुळे ही जी काही परिस्थिती आज महाराष्ट्रात निर्माण नाहीये, हे राज्य कायद्याचं राहिलेलं नाहीये, हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. त्यामुळे गृह खातं हेच त्याला आता टार्गेट होत आहे आणि गृह खात्याला याचं उत्तर द्यावं लागणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.